काँग्रेस कार्यकर्ते नाना पटोले यांचे पाय धुतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। दुधाने पटोले यांचे हे कार्यकर्ते पाय धुतायत असं या व्हिडिओत दिसतंय आणि हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। कार्यकर्ते आहेत ते नांदेडचे असल्याचं सांगितलं जात होतं की ही दोन कार्यकर्ते आहेत। हे अनिल पाटील आहेत आणि हे टोळे जे आहेत दोन्ही काँग्रेसचे अनेक वर्षाचे कार्यकर्ते आहेत आणि अनेक वर्षापासून ते गुरुपौर्णिमेनिमित्त नाना पटोलेंचे पाय धुतात असं सांगतात। त्यांच्याशी बातचीत करूयात। काय सांगाल, हा सगळा व्हिडिओ जो व्हायरल होतो तो कधीचा आहे आणि किती वर्षापासूनची ही सगळी तुमची परंपरा आहे? नाही, कसं आहे, मागील अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्र आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना एक कोणीतरी राजकीय वर्गस्थ माणसाला लागत असतो आणि एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आमच्या कुणबी समाजाचं, आम्ही कुणबी समाजमध्ये शेतीशी निगडीत असणारा समाज आपल्या गुरुला नेहमीच आदराचं स्थान देत असतो। आदरणीय नानाभाऊ पटोले आमच्या समाजातील ज्येष्ठ नेते आहेत। कुणबी समाजात एक गतवैभव लागलेले नेते हे नानाभाऊ आहेत आणि ते आमच्या सर्व समाज बांधवांच्या गुरुस्थानी आहेत, आदरस्थानी आहेत। म्हणून आम्ही दरवर्षीच गुरुपौर्णिमेला नाही तर त्यांच्या वाढदिवसाला असेल, काय असेल, आम्ही त्यांचे पाद्यपूजन हे करत असतो। कारण आमचे ज्येष्ठ, आमच्या समाजातील ज्येष्ठ असल्यामुळे आमचं त्यांना हे नेहमीच आदराचं स्थान असतं आहे। त्यामुळेच आम्ही त्यांना नेहमी आदर करत असतो। आणि पाद्यपूजा, आपण हिंदू धर्मामध्ये पाद्यपूजा ही आईवडिलांची असेल, गुरुजनांची असेल, शिक्षकांची असेल किंवा आपण ज्यांच्याकडून ज्ञान घेत असतो त्यांची पाद्यपूजा ही आपल्या ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण आदरानं पाद्यपूजा केलीच पाहिजे। तशी आम्ही आदरणीय नानाभाऊ पटोले साहेबांची पाद्यपूजा ही केलेली आहे। याच्यामध्ये मला असं वाटतं की व्हायरल व्हिडिओ, एक वादग्रस्त व्हिडिओ असं कुठलंही याच्यामध्ये काहीही नाही। मीडिया जे काही वादग्रस्त चालते, आम्ही आमच्या गुरुचे पाय धुतले म्हणजे यातलं कसला वादग्रस्त आला आहे का? हिंदू धर्म का कुणाला ठेकेदार, कुणा एका समाजाला, कुणा एका पक्षाला असं दिलेला आहे का हा पक्ष म्हणजे हिंदू धर्म, काँग्रेस म्हणजे हिंदू धर्म नाही। मुळात काँग्रेस आणि पक्षाचा इथं कुठेही संबंध नाही। आम्ही काँग्रेसच्या नेत्याचे संस्कार संस्कृती अशीच आहे जे अशा पद्धतीचे वर्तन या राज्यामध्ये करतात। त्यामुळे तर बोध घेतला पाहिजे त्यांनी की काय करतोय, कशाकरता करतोय, याच्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजाची तिकाट मिळणार आहे, काय मिळणार आहे, असे प्रयत्न करू